आयुष्यभर भजन केलं, एक क्षण सुद्धा भगवंताला विसरले नाही, पण आयुष्यात सावता महाराज कधी पंढरपूरला आलेच नाही. लोकांनी विचारलं महाराजांना पंढरपूरला का जात नाहीत? त्यांनी सांगितलं, ज्याच्या करता तुम्ही पंढरपूरला जाताय ना, तो माझ्या हृदयामध्ये वास्तव्य करतो. कुठे राहतो तो? हृदयामध्ये राहतो. एवढा प्रभू भावे तेने संपुष्टी राहावे. मग त्यांच्या हृदयात राहतून आमच्या हृदयात का राहत नाही? तुमच्या आमच्या हृदयात आहे का? नाही. आपल्या हृदयात नाही त्याच गोष्टी. आता एक 2-3 दिवसापूर्वी एक पोरगा माझ्याकडे आला, मारवाडी समाजाचा होता, मठावर आला आणि फार निराश होता, नाराज होता. विचारलं, बाळा का दुखी आहेस? एवढा नाराज कशामुळे आहेस? त्याने सांगितलं, महाराज जी क्या बताओ आपको, दिल टूट गया. दिल काय झालं म्हटले? तुटून गेला है ना. दिल टूट गया. तो मैंने कहा दिल टूटता है तो पहले दिल लगाया क्यों? आपको पता है ना, दिल लगाने से दिल टूट जाता है, तो दिल लगाने की क्या जरूरत है? दिल ऐसे जगह पे लगाओ कि कोई दिल टूटने की संभावना नहीं है. तो दिल माने हृदय. हृदयामध्ये काय असलं पाहिजे? भगवंत असला पाहिजे. हृदयामध्ये भगवंताला ठेवलं पाहिजे. आपण नाही त्या गोष्टी हृदयामध्ये ठेवतो आणि मग त्या वस्तू, त्या लोक, त्या गोष्टी आपल्यापासून दूर गेल्या की आपल्याला काय होतं? दुःख होतं. म्हणून विठ्ठल विठ्ठल म्हणून भगवंताला हृदयामध्ये साठवलेला आहे. तो एवढा मोठा देव पण कुठे राहतो? तेने संपुष्टी राहावे. मग तुमच्या आमच्या हृदयामध्ये राहत नाही का? राहतो. पण त्याच्याकरता काय करावं लागत असते? भक्ती करावं लागत असते आणि भक्त व्हावं लागतं. देव कुठे राहतो? भक्तांच्या हृदयामध्ये राहत. देवाचं खरं राहण्याचं ठिकाण जर कुठे असेल तर ते भक्तांचं हृदय आहे. म्हणून त्याच्याकरता भक्त व्हावं लागतं. देव अंगी येण्याकरता, देव हृदयामध्ये राहण्याकरता आणि देव प्रत्यक्ष आपल्याला दिसण्याकरता भक्ती करावं लागत असते. आणि एकदा का भक्ती करायला लागला, भक्त एकदा भक्त बनला की देव त्याचं ऐकत असतो. तो म्हणेल तसं तो होत असतो. तो म्हटला देवा मोठे व्हा तर मोठा होतो, देवा छोटे व्हा तर छोटा होतो, देवा जेवण करा तर देव त्याच्या हाताने जेवतो, देवा झोपा तर देव झोपी जातो. देवाला जर त्यानं सांगितलं उभा राहा तर उभा राहतो. म्हणून पुंडलिकाने सांगितलेलं आहे, तुला खाली बसायचं नाही, तुला उभं राहायचं आहे. आजपर्यंत देव उभा राहिलेला आहे. कशामुळे? भक्तामुळे उभा राहिलेला आहे. होय भक्ती केला तैसा पूर्वी धरावे ते इच्छा. मग एकाने प्रश्न विचारला, भक्ती भक्ती म्हणजे काय? नेमकं करायचं काय? रात्रंदिवस देवाच्या मंदिरातच जाऊन राहायचं का? नाही. भक्ती फार सोपी आहे, जास्त काही अवघड नाही. त्याला प्रसन्न करण्याकरता जास्त काही सायास करण्याची गरज नाही. काय करावं लागते म्हटले? एवढा जगदानी मागे तुळशी दळ पाणी. त्याला तुमच्या दक्षिणेची आवश्यकता नाही, त्याला तुमच्या नारळाची आवश्यकता नाही, तुमच्या अगरबत्तीची आवश्यकता नाही. कारण देवाच्या दानपेटीमध्ये पैसे टाकणं म्हणजे देवाला प्रसन्न करणं नाही. मला सांगा, तुम्ही देवाला दानपेटीत पैसे टाकता, देवाना तुम्हाला पैसे दिलेले, तुम्ही देवाला पैसे देत नाहीत, नाही का? एक माणूस म्हटला, महाराज आम्ही गावात गेलो, गेल्याबरोबर त्यानं सुरू केलं गाऱ्हाणं त्याचं. काही काही लोकायला सवयच असती, आम्ही अमुक यात्रा केल्या, तमुक पंक्ती दिल्या, सांगत राहतात ते. एक लक्षात घ्या, पुण्यकर्म केलं की ते कोणाला सांगायचं नाही, आणि पाप कर्म केलं की मनात ठेवायचं नाही, ते सांगितलं पाहिजे. मग कोणाला सांगायचं? रोग झाल्याच्या नंतर आपण कोणाला सांगतो? रोग झाल्याच्या नंतर वैद्याला सांगतो. वैद्य म्हणजे डॉक्टरांना सांगतो, नाही का? कोणताही रोग असू द्या, हो, वेगळे वेगळे स्पेशलिस्ट डॉक्टर आहेत, नाही का? हाडाचा, नाकाचा, कानाचा, डोळ्याचा, पायाचा, है ना? अजून काय काय म्हटले ते गुप्त रोग तज्ञ. किती गुप्त असू द्या ना, मूळव्याधिका असाय ना, पण त्याचेही स्पेशलिस्ट आहेत. गुप्त रोग तज्ञाला आपण रोग सांगतो, कारण आपल्याला माहिती आहे रोग जर सांगितला नाही तर इलाज होणार नाही. तसं पाप हे आपण एका वैद्याला सांगितलं पाहिजे. मग पाप कोणाला सांगायचं? तर ते संत रूपी वैद्याला सांगायचं. डॉक्टरकडे गेले, रोग सांगितला तर हात तुमचा पकडण्याचा, नाडी पाण्याचा डॉक्टर काय घेतो?
पैसा घेतो. पण आमचे संत पैसा घेत, हल्ली कीर्तनाचे पैसे घ्यायला लागलेत हा विषय वेगळा आहे. पण खरे जे संत आहेत ना ते पैसे घेत नाहीत. तुकोबाराय म्हणतात, नाही आम्ही वैद्य अर्थाचे भुकेले. आम्ही वैद्य आहोत परंतु अर्थ घेत नाही, निशुल्क इलाज करतो. कोणत्या रोगाचा करतात? भवरोगा सारिखे जाय अजून काय शिल्लके. म्हणून रोग झाला की डॉक्टरना सांगावा आणि पाप झालं की साधूला सांगितलं पाहिजे, सद्गुरूला सांगितलं पाहिजे. आणि मग त्या पापातून माणूस काय होत असतो? मुक्त होत असतो. लोकांना सवय, पुण्य केलं की सांगायची सवय असते. तुमच्या भागात पेरणी करत असतील, पेरणी करतातच. आता शहरी भाग नाही, तुमचा ग्रामीण क्षेत्र आहे. पेरणी केल्याच्या नंतर पेरणीच्या पाठीमाग काय करतात हो? गॅस काय करतात? रासणी करतात. रासणी करणे म्हणजे काय? रासणी करणे म्हणजे काय हो? आता जे वावरात गेलेच नाही त्याला काय माहिती. रासणी करणे म्हणजे पेरलेलं बी झाकून टाकणे. बरं रासणी नाहीच केली तर पाखरं खातात, योग्य प्रकारे त्याची उगवण शक्ती होत नाही. म्हणून त्याची काय करावं लागत असते? रासणी करावं लागत असते. जसं शेतकरी बी पेरल्याच्या नंतर ते बी झाकून टाकतो, तसं पुण्य केल्याच्या नंतर पुण्य काय केलं पाहिजे? झाकून टाकलं पाहिजे. आपण उघडं करतो, सांगत राहतो. तसा माणूस तुम्हाला सांगू लागला, महाराज काय सांगावं? म्हटले आमचं गाव एवढं विचित्र आहे, कोणीच मारुतीला स्नान घालत नाही. मी पठ्ठ्या एकटा मारुतीला स्नान घालतो. 3 वाजता उठतो, 4 वाजता मंदिरात जातो, 4 ते 7 पर्यंत माझी एकट्याचीच काय चालू असते? पूजा चालू असते. महाराज एवढा वेळ मी कोणाला देतो? मारुतीला देतो, मंदिराला देतो, देवाला एवढा वेळ देतो. मी ऐकलं पण मी असा महाराज दक्षिणा मिळो का नाही मिळो टोला देऊनच जात असतो. मी त्याला म्हटलं, बाबा तू देवाला वेळ देत नाही, देवानं तुला काय दिलेला आहे? वेळ दिलेला आहे. आणि ज्या दिवशी देव तुझा वेळ दिलेला वापस घेईल ना, त्या दिवशी तुझा मारुतीच्या मंदिरात रस्ता राहणार नाही, तर तुझ्या दारात लोकांची गर्दी जमा होईल, हे लक्षात ठेव. म्हणून आपण देवाला देतो, आम्ही देवाचं करतो, आम्ही सप्ताहाची पंगत करतो, आम्ही महाराजाला जेवू घालतो, हा भ्रम सोडून द्या. तुम्ही काहीच करत नाही का? करता करविता भगवान परमात्मा आहे, ऐश्वर्य संपन्न आहे, त्याच्याकडे अनेक प्रकारचं ऐश्वर्य आहे. आणि देवाच्या ऐश्वर्याचं वर्णन श्री संत ज्ञानोबा यांनी ज्ञानेश्वरीमध्ये केलेलं आहे. ऐका यश श्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे साही गुणवर्य वस्ती जेथ. देवाकडे 6 प्रकारचं ऐश्वर्य. आपल्याकडे ऐश्वर्य असेल पण देवासारखं ऐश्वर्य नाही. देवाकडे 6 प्रकारचं ऐश्वर्य आहे. 6 प्रकारचं ऐश्वर्य सांगितलं. यश, पहिलं ऐश्वर्य काय आहे? यश. यश म्हणजे काय हो? यश म्हणजे देवाने जे जे अवतार घेतले आणि ज्या ज्या अवतारामध्ये कार्य केलं त्या प्रत्येक कार्यात देव यशस्वी झाला. नवे ज्याने देवाची संगती केली ते यशस्वी झाले. जेव्हा महाभारताचं युद्ध होणार होतं आणि त्या महाभारताच्या युद्धामध्ये असंख्य कौरववीर, अनेक प्रकारचे कौरवाचे वीर, बलाढ्य मोठे मोठे योद्धा, मोठे मोठे गुरु द्रोणाचार्यासारखे आणि त्या ठिकाणी भीष्माचार्यांसारखे आचार्य कोणाच्या पक्षामध्ये होते? कौरवाच्या, नाही का? आणि अर्जुन, नकुल, सहदेव, भीम हे जे 5 पांडव होते, हे 5च होते. यांच्या पक्षामध्ये कोणी नव्हतं. पण यांच्या पक्षामध्ये कोण गेला? देव गेला. देवाने सांगितलं, काळजी करू नका, तुमच्या पक्षामध्ये मी येईल आणि तेवढे दिवस राहील जोपर्यंत तुमचा विजय होणार नाही, नाही का? मग देवानं द्वारका सोडली आणि कुठं आले? द्वारकेचा राणा पांडवा घरी, राणा पांडवा घरी, द्वारकेचा राणा पांडवा. ज्ञानदेव म्हणे रासाचे अमोले, ज्ञानदेव म्हणे व्यासाचे अमोले, ज्ञानदेव म्हणे व्यासाचे अमोले, ज्ञानदेव म्हणे व्यासाचे अमोले, ज्ञानदेव म्हणे
ज्ञानदेव म्हणे व्यासाच्या पुन्हा द्वारकेचा राणा पांडवा घरी. देव पांडवाच्या घरी राहिले आणि पांडवाच्या घरी राहिल्याच्या नंतर देवाने अर्जुनाच्या रथाचं काय केलं? सारथ्य केलं. अर्जुनाच्या रथाचं देवाने सारथ्य केलं. आता अर्जुन रथामध्ये बसायचा आणि रथ कोण चालवायचं? हो, देव रथ चालवायचे. आता मला सांगा, रथ चालवणारा मोठा असतो का रथामध्ये बसणारा मोठा असतो? अर्जुन मोठा का श्रीकृष्ण मोठे? गाडीचा मालक मोठा का गाडीचा ड्रायव्हर मोठा? मालक मोठा. मालक कोण झालाय? अर्जुन. आणि चालक कोणाला बनवलेला आहे? देवाला. देव चालक बनलेत. अर्जुनाचं महत् भाग्य आहे. देखा नवलतया प्रभूचे अद्भुत प्रेम भक्ताचे सारथ्यपण पार्थाचे करितासे. अर्जुनासारखा भाग्यवान या जगात दुसरा कोणीच नाही. एक देव रथ चालवण्याकरता होता आणि एक देव ध्वजावर विराजमान झालेला होता. ध्वजावरी वानरू जो मूर्तिमंत शंकरू सारथी सारंग धरू अर्जुनेसी. सारथ्य करण्याकरता भगवान परमात्मा आणि साक्षात भगवंताचा महादेवाचा अवतार असणारे हनुमंतराया हे कुठे होते? ध्वजावर होते. विठ्ठल 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 अर्जुनाचा रथ चालवण्याकरता देव. मला सांगा त्या अर्जुनाचं किती भाग्य आहे. अहो, रथ चालवायला अर्जुनाला देव मिळाला. आपल्याला जर गाडी घेतली तर गाडीला ड्रायव्हर लवकर मिळत नाही. मिळतो का? नाही मिळत. तुम्हा लोकायला मिळत असेल तर काय माहित, पण आमच्या लोकायला ड्रायव्हर मिळत नाही. महाराज लोकायला ड्रायव्हर मिळत नाही. मिळाला तर टिकत नाही. त्याचं कारण सांगतो तुम्हाला मी. ड्रायव्हर जर आम्हाला भेटला तर आम्ही त्याला सांगतो, तुला पुडी सोडावं लागेल, तुला बिडी सोडावं लागेल, तुला तंबाखू सोडावं लागेल, तुला दारू सोडावं लागेल. त्याला वाटतं एवढं सगळं सोडल्यापेक्षा बाबा सोडलेला पुरवडतो. विठ्ठल विठ्ठल. अहो, आमच्यासारख्याला ड्रायव्हर भेटत नाही गाडी चालवण्याकरता. असंच एका महाराजाला ड्रायव्हरच भेटत नव्हता. मग इकून तिकून कसा तरी ड्रायव्हर भेटला. निष्ठावंत ड्रायव्हर भेटला, निशुल्क सेवा देणारा. आणि मग तो सेवा करायचा. महाराज गाडीतून उतरले की आसन घ्यायचा, आसन टाकायचा, पेटा द्यायचा, घडी घालायचा, सगळी सेवा करायचा. पण एक दिवस काय झालं, घाई गडबडीमध्ये त्या ड्रायव्हर कडून फेट्याची घडी चुकली. आणि फेट्याची घडी चुकल्याच्या नंतर महाराजाचा स्वभाव जरा तापड होता. तापडच म्हणतात का तुमच्याकडे? कारण तुमच्या भाषेमध्ये माझ्या भाषेमध्ये थोडी भिन्नता आहे. तर त्या तापड स्वभाव असल्यामुळे महाराज चिडले, रागावले आणि त्याला भर सभेमध्ये पब्लिकमध्ये सांगितलं, असा मूर्ख आहेस तू, असा आहे तसा आहे, तुला फेट्याची घडी घालता येत नाही. 1 वर्ष झालं तू माझ्या सेवेत, तुला 1 वर्ष झालं तरी फेट्याची घडी बरोबर घालता येत नाही. ड्रायव्हरचा अपमान झाला. पब्लिकमध्ये बोलल्यावर अपमान होतोच ना, नाही का? मग काय झालं, ड्रायव्हर हुशार होता, संयमी होता आणि त्याने मग कीर्तन होऊ दिलं. महाराजांना गाडीमध्ये बसवलं. पद्धतशीर कीर्तन करून महाराज निघाले आणि गाडी चांगली आपल्या पुसदच्या घाटासारख्या घाटात गेली. पुसदच्या घाट तुम्ही पाहिला ना, तो किती डेंजर आहे. अशा घाटात गाडी गेली. संध्याकाळचा वेळ, कीर्तन संपल्यावर त्यानं काय गाडी केली बंद, चाबी घेतली काढून, बाबाच्या हातात दिली. बाबाचं दर्शन घेतलं कीर्तनकाराच्या. महाराज म्हटले, ही तुमची गाडी आणि तुम्ही, मी निघालो. महाराज म्हटले, झालं काय? तो म्हणे, तुम्ही माझा पब्लिक मध्ये काय केला? अपमान केला. आता महाराजाला काही गाडी चालवता येत नव्हती. महाराज म्हटले, बाबा मी तुझा पब्लिक मध्ये अपमान केला, आता 2 लाथा इथं मला घाल, पण गाडी चालू कर, नाही का? आता इथं जंगलामध्ये एक तो मला गाडी चालवता येत नाही आणि दुसरा कोणी रात्रीच्या वेळेला ड्रायव्हर भेटणार नाही. आणि चोराला जर कळलं तर चोराला काही बाबांगिबा काही समजत नाही. आम्हाला लय बारे अडवलं चोरायला.
महाराज म्हणून सोपं वाटतं तुम्हाला. येताना लोक सगळे फोन लावतात, कुठरोक आले कुठरोक आले, काय नाही कुठपर्यंत आले कुठपर्यंत आले. एकदा का आम्हाला बुका लावला की पुन्हा विचारत नाहीत. नाही काय आमचं म्हणजे त्या निवडणुकीच्या नेत्यासारखं. नेते एकदा निवडणुकीला उभे राहिले की ते एवढी त्या पब्लिकची हे करतात आणि एकदा निवडून आले की पुन्हा तुम्हाला विचारत नाही. तर चला, सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की त्या आमच्या सारख्या लोकांना ड्रायव्हर भेटत नाही. हल्ली ड्रायव्हर भेटणं किती मुश्किल झालं. त्या काळामध्ये देव अर्जुनाच्या रथाचं काय केलं? देवाने सारथ्य केलं. देवाने सारथ्य करावं एवढं सामर्थ्य अर्जुनाचं. आणि एवढा मोठा ऐश्वर्य संपन्न देव पांडवाच्या घरामध्ये काम करतो. देवाकडे किती मोठं ऐश्वर्य हे मला सांगायचं. आणि देव जेव्हा पांडवाच्या पक्षामध्ये आला तेव्हा पांडवाचा काय झाला? विजय झाला. आणि भगवद्गीता समाप्त करत असताना असं लिहावं लागलं व्यासांना. काय लिहिलेले? यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धर. ज्या पक्षामध्ये धनुर्धारी अर्जुन आहे आणि ज्या पक्षामध्ये सुदर्शन चक्रधारी भगवान श्रीकृष्ण आहेत, त्याच पक्षाचा काय होत असतो? विजय होत असतो. मला सांगायचं एवढंच की देवाकडे यश नावाचं ऐश्वर्य आहे. देव अर्जुनाकडे आला म्हणून अर्जुन यशस्वी झाला. मला सांगा, कोणत्या अवतारात देवाला अपयश आलो? कोणत्याच नाही. प्रत्येक अवतारामध्ये देवाचा विजय झाला. कारण यश नावाचं ऐश्वर्य देवाकडे आहे. मग तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर तुम्ही काय करायला पाहिजे? यशस्वी व्हायचं असेल तर देवाला शरण गेलं पाहिजे, देवाचा आश्रय केला पाहिजे. जो देवाचा आश्रय करतो तो कधीच पराजित होत नाही. ज्या पक्षामध्ये देव आहे, अहो ताथ ताथ उदाहरणे हो, ताथ उदाहरणे. मोदीला पाडायचा किती विचार केला लोकांना, पडला का मोदी? कारण त्यानं देवाचे मंदिर निर्माण केले ना. देव त्याच्या बाजूने आहे. आणि जोपर्यंत ते सरकार देव आणि देश धर्म याला धरून राहील ना, तोपर्यंत दुर्जन शक्ती तेव्हा त्यांना कधीच पराजित करू शकत नाही. म्हणून देवामध्ये खूप मोठं सामर्थ्य. जो देवाला धरून चालेल ना, केवढा मोठा पक्ष होता काँग्रेस पक्ष, किती मोठा, या जगात सगळ्यात मोठा पक्ष होता. आता झिरो होण्याची वेळ आली. एक देव आणि धर्म सोडला, साधू संतांच्या विरोधात गेले, गौ हत्येला प्रोत्साहन दिलं, साधू संतांवर गोळ्या झाडल्या. आणि आमच्या सारखे करपात्री संन्यासी महाराज यांना गोळ्या झाडून मारलेलं आहे. करपात्री महाराजांनी त्या वेळेला शाप दिलेला आहे की त्यावेळेला शाप असा दिला की एक दिवस तुम्हाला शून्य व्हावं लागेल, कारण तुम्ही गो भक्तावर काय घातल्यात? गोळ्या घातल्यात. हे सामर्थ्य देव पक्षामध्ये असल्याच्या नंतर हे लक्षात घ्या. म्हणून देव सोडला की माणूस झिरो झाला. या जीवनामध्ये अंक किती मोठा असू द्या, पण त्याच्या अगोदर झिरो लावला की त्या अंकाला किंमत राहत नाही. म्हणून किंमत फक्त भगवंतामुळे, लक्षात घ्या. म्हणून विजय पांडवाचा झाला याला कारण एकमेव त्यांच्या पक्षामध्ये कोण होता? देव होता. राम अवतारामध्ये देवाचा विजय झाला. याचं कारण की देवाकडे यश नावाचं ऐश्वर्य, यश, श्री. आता श्री सुद्धा देवाकडे आहे. श्री म्हणजे काय? श्री म्हणजे लक्ष्मी. नुसती लक्ष्मी देवाकडे आहे असं नाही, तर लक्ष्मी देवाची सेवा करत आहे, नाही का? संतांनी वर्णन केलंय, पायाचा महिमा स्वयं जाणे रमा. 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 म्हणून पुरुषोत्तमा प्रिय झाले. म्हणून पुरुषोत्तमा प्रिय झाले. म्हणून पुरुषोत्तमा प्रिय झाले. पायाचा महिमा स्वयं जाणे रमा. म्हणून पुरुषोत्तमा प्रिय झाले. रमा म्हणजे लक्ष्मी. लक्ष्मी ऐशी जयाची दासी, नाही का? अभिमान सांडूनी पांडवा, सर्वस्व करून या सेवा, नाही का? पाय धुवा वयाच्या दैवा पात्र झाली. लक्ष्मीचं सांगितलंय, ज्ञानोबारायांनी वर्णन केलं की ती पायाची सेवा करते. कोण? लक्ष्मी. यश, श्री, औदार्य
आता लक्ष्मी आहे पण देवाकडे औदार्य आहे. काही माणसाकडे लक्ष्मी असते पण औदार्य नसतं, नाही का? लक्ष्मी आहे परंतु औदार्य नाही. औदार्य म्हणजे काय हो? उदारता. उदारता. काही लोक गडगंज श्रीमंत आहेत पण उदार नाहीत. एकदा अशीच माझी एका ठिकाणी भागवत कथा, मोठ्या मोठ्या ठिकाणी, आणि मग त्या कथेला प्रचंड गर्दी. शेवटच्या दिवशी रांग लागली. कशाला रांग लागली? दर्शन घ्यायला. आणि भागवत कथा संपली. कोणताही ग्रंथ असू द्या, रामायण असू द्या, भागवत असू द्या, शिवमहापुराण असू द्या, कथा संपली की आपण त्या व्यासाला काहीतरी दिलं पाहिजे. व्यासाचं ऋण होतं. अहो सगळ्याचं ऋण होतं. इथं फुकट खायला नाही जमत. सप्त्यात पंक्ती आहेत का? पंक्ती आहेत का? आहेत. एवढेच लोक असतात का जेवायला? का जास्त असतात? जास्त असतात, नाही का? इथल्या अन्नाचा नियम आहे. काय नियम आहे पहा. गुरुवरे घुले बाबा हे मोठे मोठे साधू संत संस्थेचे गुरुवर्य विद्यार्थ्यांना शिकवणारे. एक दिवस बाबा जेवलेच नाही. विद्यार्थ्यांना विचारलं, बाबा तुम्ही आज संस्थेत का जेवले नाही? बाबांना सांगितलं, आज संस्थेत मी पाठ घेतला नाही. संस्थेत आज विद्यार्थ्याचा काय घेतला नाही? पाठ घेतला नाही. आणि विद्यार्थ्याचा मी पाठ घेतला नाही, त्या संस्थेतलं मी कसं खाऊ? मला इथलं खाण्याचा अधिकार नाही. कारण एकमेव आळंदीमध्ये वारकरी शिक्षण संस्था तेवढीच आहे की ज्या शिक्षण संस्थेमध्ये शिक्षकाला पगार नाही, कारण विद्यार्थ्याला फी नाही. आणि जे गुरुवर्य शिकवतात ते केवळ संस्थेतली मधुकरी खाऊन शिकवतात. एक दिवस जर पाठ घेतला नाही तर ते म्हणतात मी इथलं अन्न ग्रहण करणार नाही.